नमस्कार मित्रांनो. सिंह राशीचा जो स्वामी आहे रवी, त्याचप्रमाणे बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह केतूच्या युतीत असणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये. याचप्रमाणे बाकीचे जे ग्रह आहेत त्याचे सुद्धा प्रभाव परिणाम सिंह राशीवर कशा प्रकारे असणार आहे, त्याचप्रमाणे योगांचे जे प्रभाव आहेत हे दैनंदिन जीवनावरती कशा प्रकारे प्रभावित करणार आहेत, या सर्व संदर्भातले खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 17 तारखेनंतर हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे बुध, जो की तुमच्या राशीचा महत्त्वपूर्ण ग्रह सुद्धा आहे, जो की दिनांक 5 तारखेपासून ते जवळ-जवळ 24 तारखेपर्यंत तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार, म्हणजे महिन्याचा बराचसा कालावधी बुध तुमच्या राशीमध्ये असणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे शनी, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे, तो वक्री आहे. याचप्रमाणे जो अष्टमेश आहे गुरु, जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तो मार्गस्थ असणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं, या तिन्ही ग्रहांचा किंवा स्थानांचा विचार करून सांगायचं झालं, तर या महिन्यात तुमचं शरीर स्वास्थ्य अतिशय उत्तम असणार आहे. साधारण याची थोडीफार अनुभव तुम्ही गेल्या 10-12 दिवसामध्ये पाहिलाच असेल, की तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, जी एनर्जी लेव्हल ही जबरदस्त दिसून येत आहे आणि मोठ्या हिरिरीने तुम्ही कामं हातावेगळे करत आहात आणि तुमच्यामधला जो भाव आहे, कारण तुमच्या राशीचा संपूर्ण जी इमारत आहे, तीच मुळात आत्मविश्वासावरती अवलंबून आहे आणि तोच तुम्हाला ह्या महिन्यात जबरदस्त दिसेल. त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. फक्त इथे एकच गोष्ट आहे, जर का तुम्हाला तुमची काही मेडिकल हिस्ट्री असेल म्हणजे आरोग्याच्या संदर्भातली, तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. त्या संदर्भातले काही सिम्प्टम्स किंवा लक्षणं तुम्हाला काही दिसली, तर लगेचच्या लगेच त्यावरती काम करणं महत्त्वपूर्ण आहे. मात्र एकंदरीत सांगायचं झालं, आरोग्याच्या संदर्भात मानसिक किंवा शारीरिक काही मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला या महिन्यात अजिबात येणार नाहीत. यानंतर आपण चर्चा करणार आहोत, की आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमच्या राशीकरता 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे ठरतात आर्थिक स्थैर्याकरता. पहिला जो आहे तो बुध ग्रह, जो की तुमचा लाभेश आहे आणि तुमचा धनेश आहे. जो गुरु ग्रह आहे हा तुमचा पंचमेश आहे आणि अष्टमेश आहे आणि जो मंगळ आहे अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह, ज्याला आपण राजयोगकारक ग्रह सुद्धा म्हणतो सिंह राशीचा, जो की तुमचा चतुर्दश आहे आणि तुमचा भाग्यश आहे. तर एकंदरीतच बुधाबद्दल सांगायचं झालं, आता जसं सांगितलं तसं बुध जो ग्रह आहे तुमच्याच राशीमध्ये जास्त भ्रमण करणार दिनांक 5 तारखेपासून 24 तारखेपर्यंत आणि जो गुरुग्रह आहे, हा गुरुग्रह तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तो मार्गस्थ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळ, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत या सगळ्या ग्रहांचा जर का विचार करून सांगायचं झालं, तर हा संपूर्ण म्हणजे सप्टेंबर 2024 मध्ये आर्थिक संदर्भात तसे काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत. अजिबात फारसे मोठे प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. आर्थिक जी तुमची आवक आहे ती अतिशय उत्तम राहील. फक्त इथे 2-3 गोष्टी आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण तुमचा स्वभावाच्या संदर्भामध्ये या गोष्टी फार महत्त्वपूर्ण होतात. तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कारण सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे रवी, बुध, शुक्र हे आणि केतू हे ग्रह तुमच्या द्वितीय स्थानामध्ये आहेत आणि हे तिन्ही ग्रह युतीमध्ये येणार आहेत. त्यामुळे काळजी घ्या. अनावश्यक, अनपेक्षित खर्च करू नका. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. तुमची जी रास आहे, ती थोडीशी खर्चिक आहे, थोडीशी राजेशाही तत्त्वाने जाणारी आहे. त्यामुळे खर्च कधी-कधी करावेसे वाटत किंवा होतात. तर या ठिकाणी थोडंसं लक्षात घ्या. कारण हा तुमच्या लाभस्थानातला जो मंगळ आहे, मंगळ हा सुद्धा चतुर्थ दृष्टीने तुमच्या द्वितीय स्थानाला पाहणार आहे. तर या संदर्भामध्ये खर्चावर थोडेसे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळतील. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार. तर घरातले जे पुरुष वर्ग असतील, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्हाला या दरम्यान थोडेसे जास्त जाणवू शकतील किंवा थोडासा मतभेद, मतवैचित्र्य वगैरे हा प्रकार सुद्धा जाणवू शकेल. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु, जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. लव्ह लाईफ बद्दल काय काळजी करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर नाते संबंध अतिशय सुव्यवस्थित राहतील. त्याच्यामुळे तसा काय त्याच्याबद्दल प्रॉब्लेम येणार नाही. मात्र इथे एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे, ती म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास झाले, तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करून घ्या. कारण लाभ स्थानातला जो मंगळ आहे, हा सरळ-सरळ तुमच्या पंचम स्थानाला पाहणार आहे. तो थोडेफार त्रास निर्माण करू शकेल. कारण हा जो मंगळ आहे, मिथुन राशीमध्ये भ्रमण करतो आहे. याचबरोबर जे विद्यार्थी वर्ग आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये तशी काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचे एफर्ट दिले, प्रयत्न केला, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळणार आहेत. आता आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल आणि ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शनी, हा सप्तम स्थानातच भ्रमण करतोय, मात्र तो वक्री आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द्वितीय स्थानामध्ये रवी, बुध, शुक्र हे केतूच्या युतीत असणार आहे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या महिन्यामध्ये
जो ग्रहणाचा जो प्रभाव आहे, हा तुमच्या द्वितीय स्थानावरती खास करून राहणार आहे. तर याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती सुद्धा दिसून येईल. खास करून जर तुम्ही विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, डिफरन्स ऑफ ओपिनियन, मतभेद, मतवैचित्र्य हा प्रकार दिसून येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदार आहे, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लागणं, कापणं, खरचटणं, आरोग्याच्या संदर्भातला काही त्रास हा मेजर या दरम्यान दिसून येईल. त्याचे टोकाचे परिणाम सुद्धा मिळू शकतील. कारण हा मंगळ परत मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हा तुमच्या द्वितीय स्थानाला पाहतो आहे. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतर आपण चर्चा करू तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं, तर तुमच्या राशीचा जो दशमेश आहे किंवा कर्मेश ज्याला आपण म्हणतो शुक्र, जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय 19 द्वितीयात भ्रमण करतोय. 19 तारखेनंतर हा तुमच्या तृतीयात भ्रमण करणार आहे. काळजी करू नका, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार नाही. उलटपक्षी तुम्हाला त्या संदर्भातले काही चांगले लाभ मिळू शकतील, महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. फक्त या महिन्याच्या साधारण 20-22 तारखेनंतर कार्यक्षेत्राच्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह असणार, जी की चांगली गोष्ट आहे. आणि दशम स्थानात असणारा हा जो गुरु आहे तो अतिशय उत्तम राहील. तुमचं आणि तुमच्या जे कलीग्स आहेत किंवा तुमच्या बरोबर जे कार्य करणारे जे व्यक्ती असतील कार्यक्षेत्रात, सहकर्मी म्हणू आपण त्याला, आणि तुमचे जे वरिष्ठ असतील त्यांच्याबरोबर तुमचा जो रॅपो असेल हा अतिशय चांगला असणार. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. म्हणजे एकंदरीतच या महिन्यामध्ये 2 गोष्टीवर तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्व द्यायचं आहे. ते म्हणजे तुमचे खर्च, तुमची गुंतवणूक आणि वैवाहिक जीवन. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत जे ग्रहयोग आहेत त्याचे डे टू डे लाईफ किंवा दैनंदिन जीवनावरती होणारे परिणाम आणि त्या संदर्भात तुम्हाला काय काळजी घ्यायला हवी. तर साधारणतः दिनांक 3 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो नेपच्यून तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. साधारणतः तुमचे खर्च यावरती नियंत्रण ठेवा. मोठी जी भावंड असतील त्यांच्यावर सुद्धा वादविवाद होतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही जे त्रास असतील ते डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला केतू आणि शुक्राची युती होणार तुमच्या द्वितीय स्थानामध्ये, काळजी घ्या. इथे सुद्धा तुमच्या आर्थिक संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. ही गोष्ट थोडी महत्त्वाची राहील. हर्षल जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणाऱ्या दोघांचा केंद्रयोग तुमच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कधी-कधी थोड्या भावभावना जास्त जाणवते कारण तुमची जी रास आहे कॉन्फिडन्समध्ये जाणारी रास आहे. तर कधी-कधी तुमच्या वाणीमध्ये थोडंसं ॲरोगन्सी वगैरे येते. इथे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला गुरु आणि शुक्राचा त्रिकोणी योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोणी अतिशय उत्तम अशा प्रकारचा योग आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे काही नवीन जर का तुम्हाला बदल करायचे असतील, काही नवीन योजना जर का तुम्हाला अंमलात आणायच्या असतील, तर त्या संदर्भात सुद्धा अतिशय उत्तम प्रकारचं वातावरण होईल किंवा ते तुम्ही प्रत्यक्ष अंमलात आणू शकाल. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला शुक्र आणि बुधाचा दिनांक 18 तारखेला शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. शनी जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. दोघांचा प्रतियोग महत्त्वपूर्ण योग असणार आहे. साधारणतः वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाचे काही प्रसंग, मतभेद, मतवैचित्र असे काही प्रसंग निर्माण होतील. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान अजिबात घेऊ नका. थोडंसं तुम्ही प्रेशर खाली या दरम्यान जाणवू शकाल. या संदर्भात थोडी काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि हर्षलचा त्रिकोणी योग होणार आहे. रवी जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या दशमात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोणी योग अतिशय उत्तम असणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन संकल्पना तुमच्या समोर येतील. जे पॉझिटिव्ह असतील, सकारात्मक असतील, जरूर त्या संदर्भात विचार करा आणि बऱ्याच प्रमाणात तुम्ही म्हणजे तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात ऍक्टिव्ह व्हाल. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला नेपच्यून आणि रवीचा प्रतियोग होणार आहे. काळजी घ्या. थोडंसं जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. शारीरिकतेच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील तुमच्या वैवाहिक जोडीदाराच्या. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोणी योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय त्या दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात नवीन नवीन संकल्पना किंवा संधी तुम्हाला मिळू शकतील. काही चांगले उत्तम लाभ अचानकपणे तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. काळजी घ्या. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या इन्व्हेस्टमेंट चुकू शकतील. खर्च अनावश्यक किंवा अतिरेकी होण्याचा संभव आहे. काळजी घ्या. मगाशी जसं सांगितलं की तुमची जरा सुद्धा त्या बाबतीत बिनधास्त असते. तर या संदर्भात थोडंसं काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 28 आणि 29 तारखेला होणारे जे योग आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण महिन्यामध्ये हे योग फार महत्त्वपूर्ण राहतात कारण रवी आणि बुधाची जी युती आहे ती केतू बरोबर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण योग आहे. या दरम्यान सर्रासपणे 2 गोष्टींकडे लक्ष ठेवा. तुमची गुंतवणूक आणि खर्च
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक. अचानकपणे असे काही त्रास किंवा अचानकपणे असे शारीरिक त्रास डोकं वर काढतील, की ज्याचं रिझनिंग, की ज्याचं कारण तुम्हाला समजणार नाही. हीच गोष्ट तुमच्या आर्थिक स्थैर्यासंदर्भात सुद्धा लागू होते. आर्थिक बाबतीमध्ये पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे या संदर्भात थोडंसं तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं राहील, गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला शनी आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शनी सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे संपूर्ण महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदारावर जे काही छोट्या-मोठ्या गोष्टी वादविवाद किंवा ज्या काही गोष्टी होतील, त्या बऱ्याच प्रमाणात या दरम्यान नॉर्मल होऊ शकतील. तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारावर एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होईल. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो आणि काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला या दरम्यान संभवतात. या महिन्याची जी अमावास्या आहे ती थोडीशी स्पेशल आहे, कारण तो तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय भावनेच्या आहारी जाऊन अजिबात घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस, वादविवाद यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. अर्थात पौर्णिमा जी 19 तारखेला आहे त्या दरम्यान सुद्धा अशाच प्रकारचा तुमचा अप्रोच असला पाहिजे, अशाच प्रकारची तुमची दृष्टी असली पाहिजे. कारण अमावास्या आणि पौर्णिमेदरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं आणि तुमच्या राशीचा जो स्वामी आहे, तो सुद्धा रवी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा प्रभाव जाणवणार. तर साधारणतः एक गोष्ट लक्षात घ्या, की या महिन्याच्या 2 आणि 19 तारखेला 2 आणि 17 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे निर्णय अजिबात घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.